मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मागण्यांची अंमलबजावणी करावी. मराठ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका. जरांगे मागणीवर ठाम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र अस्थिर करायचाय. जरांगेंची टीका. तर दुकानं, पाणी फडणवीसांच्या आदेशांचं बंद केल्याचं वक्तव्य. जरांगे परत का आले याचं उत्तर शिंदेच देऊ शकतात. आंदोलनाबाबत राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य. नवी मुंबईला जाऊन प्रश्न सोडवला होता, मग आंदोलक परत का आले? शिंदेंनाच विचारा. राज ठाकरेंचं वक्तव्य. घटनेमध्ये बदल केला तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. शरद पवारांचं मोठं वक्तव्य. तर मनोज जरांगे हा शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब. भाजप आमदार संजय केनेकरांचं वक्तव्य. आंदोलकांना सोयी सुविधा दिला नसल्याचा आरोप पालिकेने फेटाळला. 321 स्वच्छतागृह, 450 सफाई कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिका तैनात केल्याची पालिकेची माहिती. आझाद मैदान परिसरात लाईट्सही लावले. सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहा आणि एकनाथ शिंदेंची तासभर बैठक. मराठा आंदोलन पालिका निवडणुकांवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.